इंटरनेटच्या जमान्यात ईमेल, मेल आणि मेसेजेस हे या पिढीला लगेच उमजेल. पण पत्र म्हटलं की ही संकल्पना समजायला थोडा वेळ लागेल. अर्थात ही पिढी बदललेली आहे. त्यामुळे आताच्या पिढीत पत्र ही फार कमी येतात. त्यामुळे आताच्या पिढीला पत्र हा काय प्रकार आहे हे जरा कमीच माहिती आहे. खरं तर पूर्वी जेव्हा पोस्टमन काका दारात यायचे आणि ते पत्र उघडेपर्यंत जी मनाची हायगाई व्हायची ती या पिढीला समजण्याच्या पलीकडे आहे. पण आताही आपण असं करूच शकतो की, पण आपल्या समाधानासाठी. त्यासाठी आपण आज एका गोष्टीला पत्र लिहिणार आहोत. ती गोष्ट नव्हे, ती एक वस्तू आहे. ते एक पेय आहे. होय होय, ते एक पेय आहे. बोटावर मोजण्या इतकी माणसं असतील की त्यांना चहा आवडत नाही. आणि तुम्हाला माहिती आहे, आज मी चहाच पत्र लिहिणार आहे. हो, चहाच पत्र. पत्र थोडक्यात वाचून दाखवते, म्हणजे तुम्हाला समजेल की आपण कशा पद्धतीने पत्र लिहायला पाहिजे आणि त्यात कसं समाधान शोधलं पाहिजे. मी एक छोटंसं पत्र लिहिलं आहे चहास. आपण ते नक्की ऐकूया. प्रिय चहास, तुझा घोट घेतल्याशिवाय माझा दिवसच सुरू होत नाही. कसलं भारी वाटतंय माहितीये. शरीर अगदी ताजं तवाणं झालंय. तुला कपभर पिऊन झालं की माझ्या कामाला सुरुवात होते. त्यानंतर दिवसभरात तुझी भेट बऱ्याचदा अधूनमधून होत असते. दुपारनंतर तुझ्या आगमनाची मी अगदी चातुरतेने वाट पाहत असते. दिवसभर असलेल्या कामाचा मनस्ताप तुझ्या येण्याने अगदी निघून जातो. तुझी माझी भेट कधी झाली हे मला आज त्यागायत कळलं नाही, पण आपली ताटातूट मात्र कधीच झाली नाही. लहानपणी आम्हाला समजवलं जायचं की तुझ्यात टॅनिन नावाचं विष असतं म्हणून. विष कशात नाही हो, अगदी श्रीखंडात साखर असते, त्यात पण तर विषच आहे. त्यामुळे आपल्याला डायबिटीज होतो. पापड तर तेलकट आणि खारट, थेट ब्लड प्रेशरचंच हात भरून स्वागत. मद्याचा तर लिव्हरवर प्रचंड राग. अरे, असा विचार केला ना तर फक्त तुळशीचा काढा आणि आळशीचा रस घ्यावा लागेल. खरं सांगू, तू तर एक समाजवादी आहेस. अगदी मोठ्या बिझनेसमॅनपासून ते अवघ्या कामगारापर्यंत तुझा आस्वाद अगदी कोणीही घेऊ शकतो. फक्त तुझा पोशाख बदलला आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये तू नक्षीदार किटलीतून येतोस आणि कामगार गरिबांसाठी तू टपरीवर तुटलेल्या कानाच्या कपात चहा पितोस. तुला सांगते, कित्येक गाण्याच्या मैफली भैरवीशिवाय पूर्ण होत नाही, तशा आमच्या गप्पा तुझ्याशिवाय पूर्ण होत नाही. कुठल्याही कामानिमित्त 4 माणसं जरी मिळाली तरी ती चहा घ्यायला जायचं म्हणूनच भेटतात. 2 बायका जर एकत्र आल्या तर त्यांच्या गप्पा चहाशिवाय संपत नाही. विषय कुठलाही असो, तू लागतोसच. किती महत्त्व आहे ना तुला. तुझं आमच्या आयुष्यात येणं खूपच छान आहे बरं का. आयुष्यात एक वेळेस जेवण नसलं तरी चालेल, पण तू अगदी वेळेवर हवास. अशा आमच्या मित्राला मनापासून धन्यवाद. तुझं कौतुक करावं तितकं थोडंच. एक अनामिक कवीने केलेलं तुझं कौतुक ऐकवते आणि माझं पत्र संपवते. चाय चतुर्भुज कप नारायण, बशी प्रभु की माया, फूक मारकर जो पिया वो 68 तीर्थ नहाया. तुझी चहाप्रेमी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि पत्र कसं वाटलं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.